बराच उशीर झाला मला. राकेश, असं काय? हा राकेश थांब. राकेश थांब, 2 मिनिट थांब. राकेश 2 मिनिट थांब. राकेश प्लीज, राकेश just look at me. काय सांगणारस तू मला? मुक्ता, तुला जे सांगायचंय ना ते न सांगताच कळलंय का मला? खरंच खरंच खूप उशीर झाला का ग मुक्ता मला? पेडाच करा. तुला काही उशीर झाला नाहीये. तुला माहितीये मी कोणाची वाट पाहत होते? तुझी. अरे कैवल्याला माझ्याबद्दल काय वाटतं, तो काय विचार करतो हे मला कसं माहित असणार? आज अचानक त्यांनी मला कार्ड दिलं, मी कसं रिॲक्ट व्हायचं? तो एक खूप चांगला मित्र आहे, दॅट्स ऑल. माझं त्याच्यावर काही प्रेम वगैरे नाहीये. तुझा विश्वास नाही माझ्यावर? मी खोटं बोलीन तुझ्याशी? राकेश प्लीज. खरं सांगतेस? मग तुझं कोणावर प्रेम आहे? सांग ना. हा? सांगायलाच हवं का? हो. ठीक आहे, मग तू मला आधी सांग. काय? मला काय इथे बोलवलंस? हा ते अगं, मामानी माझं लग्न करायचं ठरवलंय आणि त्यासाठी ती मुली शोधायला लागली. खरंच? कॉंग्रॅट्स. मज्जा आहे का माणसाची? पोहेच पोहे. मुक्ता, ही अशी मस्करी करणार आहेस तू माझी? तुला माहितीये, मामाने हे सगळं मला सांगितल्यापासून काय म्हणतात ते, नींद उड़ गई है मेरी. मालूम? अरे काही लोक चिडली ना की इंग्लिश बोलायला लागतात आणि काही अस्वस्थ झाली की एकदम हिंदी फाडायला लागतात. मुक्ता, सांग ना, तुला काय बोलायचं होतं? मी हेच की ते म्हणजे माझं मुक्ता, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं.
किती वेळ लावला सांगा. मी आणि तू तू सांगितलंस मला तुझ्या मनातलं. आता खरंच करशील माझ्याशी लग्न? हे चल ना, आपण कुठेतरी छान मस्त फिरायला जाऊया. पण आपल्याला तर पोलीस स्टेशनला जायचंय नवल बरोबर. हाऊ अनरोमॅन्टिक. पण त्याच्यानंतर आपण नक्की जाऊ. नक्की चल. आज एका मेडिकल ऑर्गनायझेशनच्या डेलिगेशनला तुम्हाला भेटायचंय. त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा आहे. कसला कार्यक्रम? नाही, कसला कार्यक्रम ते माहिती नाही मला, पण बहुतेक त्याच संदर्भात तुमची भेट घ्यायची आहे त्यांना. मी त्यांना ऑफिसमध्ये बोलवू का? नाही, आता लगेच नको. 2-3 तासांनी मग बोल. बरं, मी येते. तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो, सागरच्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे. त्याच्या प्रिन्सिपलने बोलवलंय. का? का काही कल्पना नाही आम्हाला, पण बहुधा तेच कारण असावं. सागरच्या बाबतीत आणखी काय असणार आहे? अहो, पण आता तर तो. शालिनी, जीव लावून माया करा, पण ती आंधळी नसावी. आज आम्ही प्रिन्सिपल मॅडमना सांगून टाकणार आहोत. तुम्हाला योग्य वाटेल ती ॲक्शन घ्या. नाही, पण त्या तर त्याला मागच्या वेळेस रस्टिकेट करण्याबद्दल बोलत होत्या. मग करू देत रस्टिकेट त्यांना. नाही मा, अशाने त्याचं शिक्षण थांबेल आणि तो. थांबू द्या. नाहीतरी आता कुठे शिक्षणात लक्ष आहे त्यांचं. मग आपण दुसरे काहीतरी उपाय शोधूया. काहीतरी मार्ग निघेल मा. सगळे प्रयत्न करून झालेले आहेत. कमी प्रयत्न केले का आपण? पण यांचा द्वाडपणा संपतच नाही. शालिनी, तुम्ही कृपा करून दुःखी होऊ नका आणि आम्हाला दुबळं करू नका. सागरला जोपर्यंत स्वतःची समज येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायलाच हवं. ठीक आहे, येऊ मी. हॅलो. नमस्कार, मी सागरच्या कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल बोलतेय. हां, नमस्कार. आम्ही तिथेच यायच्या तयारीत आहोत. नाही, तेवढ्यासाठीच फोन केला होता. मला जरा आज थोडंसं काम निघतंय कॉलेजचं. मीटिंग आहे, त्यामुळे दुपारनंतर चालेल का? जरा कठीण वाटतंय. नाही, मग ठीक आहे, आपण फोनवरच बोलूया. आमची काहीच हरकत नाही आहे.
आपण प्रिन्सिपल आहात. आपल्याला जे योग्य वाटेल ती कारवाई आपण करू शकतो. या पोरीच्या नशिबात आता आणखीन काय लिहिलंय कुणाच ठाऊक. एकदा काय कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस चौक्या एकदा मागे लागलं की आपल्या हातात काही उडत नाही. नाही ना? काकू तुम्ही अजिबात काळजी नका करू. अहो पोलिसांना आपण बोलवलंय ती कायदेशीर बाजू ताईच्या सासरकडल्यांना कळावी म्हणून. आणि काका उद्या त्या लोकांनी काही बरं वाईट पाऊल उचललं तर आपण पोलिसांना आधीच कळवलं असल्यामुळे ते पटकन कारवाई करू शकतील. माझ्यामध्ये तशी वेळ नाही यायची, कारण पोलीस त्यांना बोलवून चांगलीच समज देणार आहेत. असंही सांगणार आहेत की अशा प्रकारच्या पैशाच्या मागण्या करून त्यांना अटक होऊ शकते, शिक्षाही होऊ शकते, हे सगळं त्यांना सांगणार आहेत. आणि हो, मारहाणीबद्दल पण ताकीद देणार आहेत. आता एवढं सगळं झाल्यावर ती माणसं जर का शहाणी असतील तर नक्की वटणीवर येतील. मुक्ता, तुझ्यामुळे माझा फारच धीर वाढला. थँक्स मुक्ता, मलाही खरं फार सपोर्ट मिळाला. असेच एकत्र राहा आणि एकमेकांना मदत करीत चला. देव तुझा संसार सुखाचा करू. बास काकू, मी येणार आहे तुमच्याकडे पुन्हा, तेव्हासाठी ठेवा काहीतरी जपून. हे गोवर्धन प्रभू आमचे CEO आहेत. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही यांच्या केबिनमध्ये बसा, हे बाकी सगळं समजावून सांगतील तुम्हाला. समोरची. हॅलो, येस. हां बोला उस्मान चाचा. हां ओके, मी बोलतो. मला वाटतं आपल्याला एक तातडीने मीटिंग करावी लागेल. थोडा सिरियस प्रॉब्लेम आहे. आत्या, आज खुशीत दिसताय, काय विशेष घडलंय वाटतं? हो आज मी खूप खुश आहे. राकेश भेटला होता? काय ग, तू दिवसभर त्याचाच विचार करत असतेस वाटतं. दुसरा कसला विचार करणार ग? काळजी वाटते. तू आई झालीस ना की मग कळेल तुला काळजी काय असते ती. हे बघ, मला आता पण कळते तुझी काळजी, पण आता मला भूक लागली, लवकर जेवायला वाढते ग. तुझा पप्पा आताच आलाय ऑफिस मधनं, त्याला जरा फ्रेश होऊ दे. तो आला की वाढायला घेते. मुक्ता, अगं तुला ते एक पेपर कटिंगची काही महत्वाच्या डॉक्युमेंटची फाईल दिली होती, ती कुठे ठेवली आहेस माहिती का तुला? आहे ना, रूम मध्ये सुटकेस मध्ये ठेवली आहे. थोडा वेळ मला बघायला दे, मला बघायचे, महत्वाचं काम आहे. देते. काय रे, काय झालं? काय नाही का, आपल्या काही जनावरांना खुरकुत झाले. खुरकुत म्हणजे? खुरकुत म्हणजे माउथ आणि फूड इन्फेक्शन. काय त्यातून आपला प्रोसेसिंग प्लांट पण बंद पडलाय. मग इन्फेक्शन पसरेल की? त्याच्याच तर काळजी वाटते, म्हणून गेले 2 दिवस दूध फेकून देतो ना सगळं. म्हणजे आता दया दुधाच्या नद्याच वाढणार पण की? आता पण नुकसान पण होतं ना. बरं जाऊ, चल मला पटकन जेवायला वाढत. वाढते. सागऱ्या, तू त्या राकेशला जरा जास्तच डील देतोय हल्ली. त्याला व्हायचंय ना संत महात्मा, होऊ दे. अरे पण आपल्याला मारून? त्याला वाटतंय तो आपल्याला सुधारतोय. तुझ्या जागी जर मी असतो ना, एक ठेवून दिली असती त्याला. तसाही तो तुझा भाऊ आहे, नाही तर तसंच तुडवला असता. बस बस, राग दुसरीकडे काढा. तो भाऊ आहे माझा. नाहीतर त्या कैवल्याला मारला तसा मारून नसतो शकलो राकेशला. हा, अजूनही तो कैवल्य आरशात बघत असतो, नाक जागेवर आहे का. हाय सागर. हो हाय. हे काय काय कपडे घातले असे? कोणी फाडले का रस्त्यातून? हे कपडे काय फाडल्यासारखे वाटतायत? काहीही शिवण्याचा प्रयत्नही केला नाही असं वाटतंय. हे आपण एक काम करूया, आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया आणि हिला एक सुईंग मशीन गिफ्ट देऊया. काय? इनफ सागर, हे कपडे काही फाडल्यासारखे वगैरे वाटत नाहीये. आणि तुला जर आवडले नसतील ना तर आवडले नाही असं म्हण. उगा सगळ्यांसमोर चेष्टा करू नकोस. एनिवे, बाय बाय. खायला बरी आयडिया आहे हिला कटवायची. सागऱ्या, तुला काय झालं? हा, राग आला हिला चिडवलं म्हणून? काही नाही रे, हे असल्या पोरींना बऱ्या जगतात.
मरतात ना त्या गरीबाघरच्या पोरी, आपल्या नवलच्या बहिणीचंच घे ना. बरी केली आठवण तू. यार आजकाल हा नवल जाम बदललाय. हा तुला माहिती नाही यार, तो काल राकेश आणि मुक्ताला घेऊन गेला पोलीस स्टेशन मध्ये आणि तिच्या सासरच्यांची कंप्लेंट केली. मग जाऊ दे ना, काय वाईट आहे. सासरच्याने जिवंत जाळलं ना तर पोलीस पंचनामापुरते जरी आले तरी खूप आहे. मग येईलच आपल्याकडे, जातोय कुठे. मग आपण सुद्धा पाठवूया त्याला कायदेशीर सल्ला देणाऱ्यांकडे. मग बघू ना ते कायदेशीर सल्ला देणारे काय सल्ला देतात ते. मग कैवल्याला काय सांगणारस तू? हे मला नाही वाटत त्याला सांगण्याची काही गरज आहे. आय मीन त्या दिवशी त्यांनी सगळंच तर पाहिलं. कैवल्य तसा चांगला मुलगा आहे ना. मुक्ता, तू एकदा घेतलेले निर्णय सहसा बदलत नाहीस ना. तू बदलतोस वाटतं. मी मस्करी केली. हा, मीही. व्हेरी स्मार्ट. राकेश, मला वाटतं पप्पांना सांगायला हवं. बघू ग, सांगू. बी सिरियस यार. ओके ओके यार. तू घरी कोणाला सांगणार आहेस? शालिनी काकूला. कारण आमची मम्मा माझं म्हणणं ऐकून सुद्धा घेणार नाही. आणि तुमच्या ताई विनी बेबी. मम्मा आणि विनीला मी फारशी आवडत नाही ना रे. हे मुक्ता, मी आहे ना. माझ्यावर विश्वास आहे ना तुला? अगं, मी शालिनी काकूशी बोलतो. ती आजीला समजावेल आणि एकदा आजीने मान्य केलं ना की मग कोणाची काही बोलायची हिंमतच होणार नाही. आणि आजी आपली आहे ग, है ना. ठीक आहे, मग आधी तू सांग, मग मी सांगतो. ओके.